नमस्कार. योगिताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवणार आहोत झणझणीत असा खेकड्याचा रस्सा, चिंबोरीचा रस्सा काही म्हणाल ते. ते इथे एक 5 ते 6 खेकडे घेतलेले आहेत. त्याची जी पोटाची ही बाजू असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे. तसेच नखाची जी साईड असते, जे नखाचा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्या अगोदर मी खेकडे स्वच्छ धुतलेले आहेत. 4-5 पाण्यात आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत, मग खेकडे साफ करायचे. तर इथे आपण कवचाची आणि पोटाची भाग असा खेचून आपल्याला वेगळा करायचा आहे. त्याचे जे असे पीस पोटाच्या साईडला जे पीसेससारखे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. आणि जे कवचामधला जो पिवळा भाग असतो हा पौष्टिक असतो, तो आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये छोटा चमचा तेल घेतले आहे. त्यामध्ये एक छोटी वाटी खोबरं, सुकं खोबरं मी बारीक कापून घेतले. ते आपल्याला ब्राऊन होईपर्यंत छानपैकी तळून घ्यायचं आहे. तिथेच मी छोट्या छोट्या साईजचे 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, पातळ चिरून. तेही आपल्याला मऊसूद होईपर्यंत तळून घ्यायचे. वाटण आपलं थंड होतं आहे, त्यासोबत आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 3 मिरच्या, 1 टोमॅटो आणि कोथिंबिरीचं वाटण करून घेतलेलं आहे. तसंच आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण पण थंड झाले, त्याचं पण आपण वाटण करून घेऊया. एक कढई घेतली. कढईमध्ये साधारण 3 चमचे तेल घेतले आहे. त्यामध्ये दोन्ही वाटणं आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत तेलामध्ये. छानपैकी वाटणाला तेल सुटायला पाहिजे. झाकण ठेवून मिनिटभर आपण त्याला वाफ दिली तर छानपैकी त्या वाटणाला तेल सुटते. तुम्ही पाहू शकता तेल सुटलं म्हणजे आपलं वाटण व्यवस्थित रेडी झालेलं आहे. तर इथे आपल्याला मसाले टाकून घेऊया. तर इथे अर्धा चमचा हळद, मोठे 2 चमचे राई जिऱ्याचे पूड, घरगुती मसाले आणि तसंच इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरलेला आहे 2 मोठे चमचे. झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये साफ केलेले खेकडे टाकायचे आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खेकड्यांना पूर्णपणे मसाल्याची कोटिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे. गरजेनुसार आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे. साधारण 1 ग्लासभर इथे मी पाणी घेतलेलं आहे. चवीपुरता मीठ टाकून आपल्याला ह्याला छानपैकी दणकून उकळ्या काढायच्या आहे. झाकण ठेवून ह्याला 10 मिनटं आपल्याला शिजवायचं आहे. पाण्याची क्वांटिटी तुम्ही पाहू शकता. थोडी अजून मी शिजवून घेतले. 10 मिनटं शिजवल्यावर तुम्ही पाहू शकता आपली भाजी खेकड्याची रेडी झालेली आहे. खाण्यासाठी एकदम तयार आहे.